असा जन्म लाभावा, देहाचं चंदन व्हावं, गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा. मृत्यू हे अंतिम सत्य आहे, शरीर केवळ नश्वर आहे. तरीही तुमच्या जाण्याने अंतःकरण व्याकुळ झाले आहे. आता सहवास नसला तरीही तुमच्या स्मृती सुगंध देत राहतील. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण मात्र तुमची येत राहील. या जगात कोणीही अमर नाही, हा निसर्गाचा नियमच आहे. प्रत्येकाचा प्रवास इथेच थांबणार आहे आणि कधी ना कधी त्यांना वैकुंठाला जायचंच आहे. आपल्यापासून सर्वांनाच. हा जन्म कधीच अमर नाही. जिथं जन्म आहे तिथं मृत्यू हा अटळ आहे. पण तरीसुद्धा बघा, काही आपल्या खूप जीवाच्या जवळच्या व्यक्ती असतात किंवा एखादी अशी व्यक्ती स्पेशल असते की त्यांच्यासाठी किती जरी काही केलं तरी दुःख कधीही विसरू शकणार नाही, असं काहीसं असतं. गेले 15 दिवस झालं आपला व्हिडिओ आला नाही. त्याचं कारणसुद्धा तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कारण सासूबाई ज्या आहेत त्या आपल्या देवाघरी गेलेल्या आहेत आणि आज बरोबर त्यांना 15 दिवस झालेला आहे. मंगळवारी संध्याकाळी 7:57ला त्यांचं हे झालं होतं. सकाळी नेहमीप्रमाणेच माझं रुटीन जे आहे ते चालूच होतं. इकडे त्यांना नाश्त्याला वगैरे मी बनवून दिलं आणि सकाळपासून म्हणजे असं वाटलं नव्हतं की आजच अशी काहीतरी गोष्ट घडेल आपल्या यांच्या बाबतीत. आणि त्यामुळे माझं रोजचं नेहमी जसं रुटीन आहे तसं चालूच होतं. पण काही संदेश असे मिळाले होते बरं का, पण ते ओळखता आले नाहीत. ते सगळं झाल्यानंतर माझ्या लक्षात आले काही गोष्टी होत होत्या की त्या दिवसभरामध्ये. पण सकाळी जी कामाची घाई गडबड असते ती चालूच होती. सकाळी लवकर उठले, देवपूजा वगैरे करून घेतली. ह्यांना नाश्त्याला कडधान्य असतं तर ते कडधान्याचा नाश्ता वगैरे करून दिला. नेहमीप्रमाणेच रोजची सकाळ होती. पण त्या दिवशी थोडंसं त्यांना जास्त झालेलं होतं. पण लगेच असं काय होईल असं वाटलं नव्हतं, कारण त्यांना एखाद्या दिवशी जास्त व्हायचं, एखाद्या दिवशी कमी, म्हणजे चांगल्या नॉर्मल असायच्या. पण त्या दिवशीसुद्धा दिवसभर मरेपर्यंत त्या शेवटच्या श्वासापर्यंत बोलत होत्या. त्यामुळे असं वाटलंच नव्हतं की असं लगेच आजच होईल असं. आता त्यांनी 2 महिने झाले एका जागेवरच पडल्या होत्या. त्यांचं वय तसं तर खूपच होतं. 86 वर्ष, म्हणजे 86 वर्ष पूर्ण झाले होते त्यांना. त्यामुळे आणखीन जास्त जगावं. प्रत्येक माणसाला असं वाटतं की ती जरी म्हातारी व्यक्ती असेल तर आणखीन आपल्यासाठी असावीच. कारण खूप वेगळं असतं हे. तर वय खूपच होतं. त्यांच्या जीवाला वेदना भरपूर होत होत्या. 1 महिना झालं, त्या 2 महिने पडून होते एका जागेवरती. 1 महिना ताईकडं होत्या, कारण जिथं ताईच्या तिकडे गेल्यावरच त्या पडल्या होत्या. मग तिथून 1 महिना ताईने आणलंच नव्हतं. हे आम्हीच सारखं नेहमी जाऊन येऊन करायचो. त्यानंतर 1 महिना अगोदर आमच्याकडे आणलं. 1 महिना आणल्यापासून रोज त्यांची सेवा नित्यनेमाने होत होती. त्यांच्यासाठी जेवढं करता येईल आपल्याला तेवढं आम्ही केलं. पण मी, माझ्या समर्थाने, समर्थाच्या पप्पाने सेवा पण केली आम्ही. आणि त्यांना जी गोष्ट असं वाटत होतं की काय करावं त्यांच्यासाठी आणि काय नको. हे बघा कसं असतं बघा, माणूस जिवंत आहे तोपर्यंतच त्याला जपायचं. परत एकदा तो माणूस मातीआड गेला ना की आयुष्यामध्ये आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही. हे खूप मोठं सत्य आहे. आणि आम्ही घरच्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केला होता होईल तेवढं त्यांना कुठलीच गोष्ट. आणि पहिल्यापासूनच ह्यांनी आईसाठी खूप केलं, आईसाठी इतके झटले आणि आईला कधीही कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाही. म्हणजे पहिल्यापासूनच सगळ्या. आणि खरं तर त्या शांत होत्या, कधी त्यांचा कुणाला त्रास नव्हता. म्हणजे खूप गरीब स्वभाव होता असा. त्यामुळे कधीच. आणि समर्थावरती तर एवढी माया, अक्षरशः समर्थांनी मी आणि आमच्या ताईने त्यांचा जीव जाताना स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे. खूप वेदनादायी असतो तो 5 मिनिटाचा क्षण. आणि एवढं मात्र खरं आहे, मिस्टर संध्याकाळची वेळ झालेली होती, हे कामावरनं घरी आले होते. समर्थ, मी आणि त्याची आत्या इथंच बसलो होतो, आजीपाशीच बसलो होतो. त्यांना कधी जास्त व्हायचं, कधी कमी व्हायचं. संध्याकाळी बराच उशीर झाला होता तरी त्या दिवशी आम्ही स्वयंपाक वगैरे काहीच केला नव्हता, कारण असं मनच लागत नव्हतं. असं 2-3 दिवस त्यांना अगोदर जास्त कमी व्हायचं. दुपारी एवढा मोठा स्वयंपाक केलेला, तो स्वयंपाक तसाच होता. आणि जेवायची पण इच्छा नव्हती आणि करायची पण इच्छा नव्हती. पण असं होईल असं म्हणजे काही गोष्टी संकेत येत होते, पण ते आम्हाला ओळखता आले नाहीत की असं होऊ शकतं आजच म्हणून. तर माझं नॉर्मल जे सकाळचं रुटीन आहे ते चालूच होतं. सगळं दिवसभरामध्ये जे काय त्यांचं म्हणजे गोष्टी घडत होत्या त्या चालूच होत्या. मग दुपारच्या टायमिंगला, आणि आमचं कसं आता त्या नारळ पाण्यावरती, फळांच्या ज्यूसवरतीच होत्या. जेवण काही कमीच आलं होतं. कधीतरी एखाद्या दिवशी चांगलं वाटलं तर वरण भात खायच्या. शेवटचा वरण भात समर्थाच्या हातनेच त्यांनी खाल्ला होता. ज्यूस, नारळ पाणी माझ्या हातनं प्यायच्या. चहा बिस्किटसुद्धा खायच्या.
आणि त्या दिवशी मात्र आम्ही दुपारी डाळिंबाचा ज्यूस केला. ताईने डाळिंब आणली होती. एक ताई माझ्यापाशीच होत्या आणि दुसऱ्या ताई येणार होत्या. त्या गेल्या की त्या राहणार होत्या, असं चाललं होतं. तर आलटून पलटून माझ्यापाशी पण, कारण मी पण एकटीच असायचे घरामध्ये दिवसभर, मी आणि समर्थ. जर काय झालं तर काय करायचं म्हणून ताई आलटी पलटीनं येत होत्या. एके दिवशी त्या यायच्या, एके दिवशी ह्या यायच्या, असं व्हायचं. मग ह्या ताई जाणार होत्या. मग त्यांना दुपारी दुसऱ्या ताई आल्या होत्या मधल्या, त्यावेळेस त्यांनी डाळिंब आणलं होतं. मग मी पटकन ते डाळिंब सोललं आणि डाळिंबाचा ज्यूस करून पाजला, तर पेल्या. मग मी विचारलं ना की काय होतं आहे तुम्हाला, काय दुखतं आहे? तर माझं खूप पाय दुखतात. म्हणून मी दुपारी बसून त्यांच्या थोडंसं पायाला चोळलं. छान वाटलं त्यांना. पण त्या दिवशी सगळं त्यांचं शरीर गार पडलेलं होतं. पण आम्हाला कल्पनाच नव्हती की शरीर गार का पडतं, म्हणजे पायापासून गार वरती पडत राहत होतं. तर हे चालूच होतं सगळं. आणि त्यानंतर मग थोडंसं झोपल्या. मग मी सारखं त्यांना झोपा म्हणायचे. म्हणजे कसं व्हायचं, त्यांना खूप त्रास व्हायचा ना, वेदना व्हायच्या. मग त्या वेदना त्यांना खूप दुखायचं, ओरडायच्या जोराजोराने. मग त्यांना मी म्हटलं ना की थोडंसं शांत झोपावं, किती वरडतात तुम्ही, जरा तुमच्या पण जीवाला विश्रांती मिळेल, झोपा बरं थोडंसं. म्हटलं की बरं म्हणायच्या मला. आणि एवढं सगळं मग आमच्याकडे ज्या कामाला ताई लावल्या होत्या, तर त्या म्हणल्या की आजी तुमचं किती ऐकत्यात व तुम्ही झोपा म्हणले की लगेच झोपल्या. तर असा विषय झाला होता दुपारचा. मग झोपल्यानंतर परत असंच चाललेलं. मग संध्याकाळची वेळ झाली होती, 6:15 वाजले होते. आणि 6:15 वाजता समर्थाच्या पप्पाचा फोन आला. नारळ भरपूर आणलेत आजीला पिण्यासाठी आणि मला गाडीत चालवता ये नाही, तू खाली न्यायला ये म्हणून. समर्थ पटकन गेला, पप्पाला घेऊन आला. त्याचे पप्पा आले आणि आम्ही आजीपाशीच बसलेलो होतो. तर समर्थाच्या पप्पाने त्यांच्या आईकडं फक्त असं डोकावून पाहिलं, कारण आम्ही दारात बसलेलो होतो, त्यामुळे त्यांना रूममध्ये येताच आलं नाही. मग त्यांचा एक रूल आहे की संध्याकाळी काय जर झालं तर कपडे काढायचे पहिली आणि आंघोळ करायची आणि मगच घरात प्रवेश करायचा, असं असतं. डायरेक्ट बाथरूममध्ये जातात ते. कपडे वगैरे काढली. आईला बघितलं आधी डोकावून. हाय बोलत होते, चांगल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना पण काही कल्पना नव्हती. आणि ते लगेच आंघोळीला गेले. कपडे वगैरे काढेपर्यंत, त्यांना घरी येईपर्यंत 7:30, 7:45, 7:45 वाजलेल्या होत्या. मग त्यांनी कपडे काढून आंघोळीला गेले. 2-3 मगच अंगावरती ओतले. तेवढ्यामध्ये आमच्या धाकट्या ताईचा फोन आला माझ्या फोनवर. धाकट्या ताईंचा फोन आल्यानंतर मला ताई म्हणल्या की वहिनीला बरं आहे का, म्हणजे सगळे आईला वहिनीच म्हणायचे हे लेकरं, मी पण म्हणायचे वहिनीच. तर वहिनीला बरं आहे का हो? तर मग मी लगेच मोठ्याने आमच्या सासूबाईला म्हणलं की ताईचा फोन आला आहे आणि बोलता का म्हणून. तर तेवढ्या मिनिटातनं त्या काय म्हणल्या, बाबाचा, म्हणजे त्यांच्या मुलाला, म्हणजे ह्यांना बाबा म्हणायचे त्या लाडाने. तर बाबाचा, मी म्हणलं बाबा तर हे तर आलेतच म्हणलं, पण ताईचा फोन आला आहे. बरं म्हणल्या. आणि आमच्या ताईला बोलल्यानंतर, म्हणजे त्यावेळेस स्पष्ट बाबा म्हणल्या, म्हणजे लेकाचं नाव घेतलं. आणि ताईला बोलल्या आणि 2च मिनटात, ताईला बोलल्यानंतर 2च मिनटात का कुणास ठाऊक त्यांनी म्हणजे खिडकीकडं डोळे करून पाहिलं. आणि इतके गरगर डोळे फिरवले खिडकीकडे पाहून आणि अचानकच विचित्र डोळे केले, म्हणजे खूप असं घाबरल्यासारखे डोळे केले. आणि त्या क्षणी एकदमच असं समोर डोळे आले आणि त्यांचा जीव गेला आणि लगेच तोंडातनं पाणी वगैरे पडायला लागलं. आणि ही एवढ्या टायमिंगमध्ये समर्थाचे पप्पा आंघोळीला गेले होते. समर्थाला मी सारखं म्हणत होते, अरे या पप्पाला बोलव ना, आजीला कसं तरी व्हायला लागले, पप्पाला बोलवलं. आम्ही रडायला चालू झालो होतो आम्ही. आणि समर्थ पण खूप घाबरला होता, कारण त्याने स्वतःच्या डोळ्याने आजीचा जीव जाताना पाहिला होता. पण त्याला पण नव्हतं वाटलं की जीव गेलायच म्हणून. तो घाबरत पप्पांना जोराने दार वाजवायला लागला. पप्पा बाहेर या, आजी कशी तरी करायला लागली, पप्पा बाहेर या, आजी कशी तरी करायला लागली, असं म्हटलं. आणि पटकन हे पण बाहेर आले. पण तेवढ्यामध्ये 1-2 सेकंदातच त्यांचे डोळे असे शांत झाले होते, म्हणजे असं झालं होतं. तर असं काहीसं त्या दिवशी झालं. आणि खरंच आम्हाला वाटलं पण नव्हतं असं होईल. आणि खूप म्हणजे डेंजर प्रकार शेवटी होणारच होतं. ही गोष्ट त्यांच्या जीवाला खूप त्रास होत होता. त्यांची देवाने सुटका केली म्हणायला काही हरकत नाही. कारण आपल्याला जरी आपण ती व्यक्ती किती जरी असहाय्य वाटली, तर त्यांच्या स्वतः वेदना खूप असहाय्य होत्या. त्यांना खूप पडल्यापासून त्रास होत होता. 86 वय होऊन गेलेलं होतं, त्यामुळे त्यांचं पाय मोडलेला होता मणक्यापासूनच. त्यामुळे त्यांचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन होऊ शकत नव्हतं. डॉक्टरने स्पष्ट सांगितलं होतं, काय असेल ते तुम्ही घरी सांभाळा, आजी काय आता पुन्हा चालणार नाहीत किंवा काही नाहीत, असं झालं होतं. आणि असंही तर एका जागेवरच बसून असायचे, जास्त दिसत नव्हतं लांबचं त्यांना जवळ, म्हणजे त्यामुळे एका जागेच होत्या. तर ताई येणार होत्या म्हणून सकाळी ही बघा मी बटाट्याची भाजी करायला घेतली होती. आपण जो मसाला केला होता नवीन ना, आणि मसाला बघा मी 2 दिवस आधीच मसाला केलेला होता.
त्याच बटाट्याची भाजी तोच मसाला घालून केली होती, कारण ताई येणार होते आणि त्यांचे मिस्टर पण दोघे येणार होते. मग स्वयंपाक जरा जास्तीचाच केला होता, पण दुपारी त्यांना थोडंसं जास्त झालं होतं, त्यामुळे कोणालाही जीव वाटलं नाही. संध्याकाळी तर असं झालं, त्यामुळे संध्याकाळचा तर विषयच नव्हता. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्रभर प्रेत ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30ला नेलं. तर असं काही सगळं त्या दिवशी घडलं. आणि माझ्या समर्थाने आजीची खरंच खूप सेवा केली, माझ्यापेक्षा सुद्धा जास्त त्याने सेवा केली. मी स्वयंपाकामध्ये ह्याच्यामध्ये तिकडं गुंतले, चहा वगैरे करून दिला की आजीला उठवून बसवायचा, चूळ भरण्यासाठी, दात घासण्यासाठी त्यांना मिश्री लावायची शेवटपर्यंत सवय होती, म्हणजे मरेपर्यंत त्यांनी मिश्री लावली. 2 दिवसच फक्त लावता आली नाही, पण ज्या दिवशी लावता आली नाही त्या दिवशी सुद्धा स्वतः समर्थाने उठवून बसवलं आजीला. रोजच त्याच्याकडे काम असायचं, उठवून बसवायचं, मिसरी लावायला हातावरती द्यायची. मग त्या दिवशी येतच नव्हतं तर मला त्याने आवाज दिला, मम्मी अगं आजीला बसताच येत नाही, काय करू? मग त्यांनी कसं तरी उठवून बसवलं, पाठीमागं उशी लावली बेडला, कारण उचलत पण नव्हत्या. नंतर 2 दिवस तर आम्हाला कोणालाच उचलत नव्हतं, एवढं जड शरीर झालं होतं त्यांचं. तरी पण आम्ही आपदत हे सगळ्या गोष्टी करायचो. त्या दिवशी मात्र आम्ही स्वतः दात घासले, मी म्हणजे माझ्या बोटाने त्यांचे दात घासले, त्यांना चूळ भरायला लावली. आणि कारण त्यांना स्वच्छ खूप होते, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची स्वच्छता होती. चहा नको म्हटलं, मी ब्रश केला नाही, मग दात घासल्यानंतर चहा नको प्यायला. मग मी म्हटलं मी घासू का त्यांना, कारण त्रास होत होता. माझ्या बोटाने त्यांच्या दातावरती मिश्री फिरवली आणि त्यांनी दात घासून चूळ भरली आणि नंतर मग मी चहा झोपूनच पाजला. चहाची खूप आवड होती, पण हल्ली त्यांना चहा पण पिऊ वाटत नव्हता. काही गोष्टी अशा होत्या की त्यांच्या खूप आठवणीत राहण्यासारख्याच आहेत आणि आयुष्यभर आठवणीत राहतील. तर हा जो व्हिडिओ आहे ना, तर त्या दिवशीचाच आहे, मंगळवारचा सकाळचं जे रुटीन माझं आहे ते शेअर केलं होतं. ताई यायचा म्हणून एक्स्ट्राचा स्वयंपाकसुद्धा केला होता, पण त्या दिवशी दिवसभरामध्ये कोणाला जेवू वाटलं नाही, खाऊ वाटलं नाही, काय नाही. तर असो, आता उद्यापासून रेग्युलर जे आहे ते आपले व्हिडिओ मी चालू करणार आहे, कारण घरातली सगळी व्यक्ती गेलेली आहेत, घर नुसतं खायला उठतंय. चला तर हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ.